नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ITIचा फॉर्म भरलेला आहे आणि आपणास आता प्रश्न पडला असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पडताळणी कुठे करायची व कसे करायची. आपल्या पडताळणी सेंटरचे ठिकाण कुठले आहे, कोणकोणती कागदपत्रे घेऊन जायची, पडताळणीची शेवटची तारीख काय आहे आणि पुढे प्रक्रिया काय असेल. तर आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा. आपणास ह्या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर इथे आपण बघायचं आहे की पडताळणी म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीतच आहे की आपली अर्ज भरण्याची ITIची तारीख ही 21 मे 2026 रोजी सुरू झाली होती आणि आपण तेव्हापासून फॉर्म भरण्यास सुरू केले आहेत. आपण आपला फॉर्म व्यवस्थितपणे भरलेला आहे आणि आपण आपला फॉर्म भरत असताना डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, जर आपण काय इंटरमिजिएट एक्झाम पास झाला असाल तर अशा विविध आपण ज्या एक्झाम दिल्या आहेत त्या आपण एक्झामसाठी होय वगैरे म्हटले आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की पडताळणी म्हणजे काय. जर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो फॉर्म भरलेला आहे तो भरलेला फॉर्म आपणास पडताळणी केंद्रावरती घेऊन जाणे गरजेचे असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा पेमेंट केल्यानंतर आपणास शासकीय किंवा खाजगी ITI सेंटर निवडायचे असते. ITI सेंटर आणि त्या जे आपण निवडलेले ITI सेंटर आहे त्या ITI सेंटरमध्ये जाऊन आपण तिथे जे जे डॉक्युमेंटला क्लिक केले आहे, म्हणजे हे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, म्हणजे आपण डोमासाईलला क्लिक केले असेल, डोमासाईलच्या बरोबर आपण कास्ट सर्टिफिकेटला क्लिक केले असेल, आपण कॅटेगरीमध्ये असाल तर, परत आपण उत्पन्नाचा दाखला, माझं इन्कम एवढं आहे असं सांगितलं असेल, शिवाय आपण विविध परीक्षा दिल्या त्याच्या सर्टिफिकेटला आपण क्लिक केले असेल, आपली शासकीय पात्रता आपण तिथे नोंद केली असेल, तर जे काही आपण त्या ठिकाणी नोंद केली आहे ते सर्व डॉक्युमेंट आपण एका ठिकाणी गोळा करायचे आहेत. आपले आधार कार्ड असेल, LC असेल, मार्कशीट असेल, ही सर्व डॉक्युमेंट आपण विद्यार्थ्यांना एका ठिकाणी गोळा करायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंटचे 2 सेट काढून घ्यायचे आहेत. तर ते 2 सेट काढून घेतल्यानंतर आपले ओरिजिनल डॉक्युमेंटचं सेट असे आपल्याकडे 3 सेट तयार होतील. तर जे 2 सेट काढून आपण घ्याल त्यावर आपण सिग्नेचर करायचं आहे आणि सिग्नेचर करण्याच्या अगोदर आपण त्या पडताळणी केंद्रामधील आपण जे निवडले आहे तिथे त्यांना विचारायचं आहे की सिग्नेचर करायची का. त्या 2 सेटमध्ये तेथील ITIचे शिक्षक किंवा अधिकारी ते पूर्ण तुमचे डॉक्युमेंट चेक करतील आणि चेक केल्यानंतर आपणास एक कॉपी दिली जाईल आणि आपलं सगळं डॉक्युमेंट ओके असतील तर आपल्या एका बंचवरती व्हेरीफाय असे येईल आणि व्हेरीफाय आल्यानंतर आपली व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, म्हणजे आपली पडताळणी ही पूर्ण झालेली आहे. तर पुढे आपण बघायचं आहे की ही पडताळणी कुठे करायची आहे, कॉलेज व संस्थेचे ठिकाण. तर विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा पेमेंट केल्यानंतर आपणास कॉलेज किंवा व्हेरिफिकेशन सेंटर निवडण्याचा ऑप्शन येतो आणि व्हेरिफिकेशन सेंटर निवडण्याचा ऑप्शन आल्यानंतर आपण ते व्हेरिफिकेशन सेंटर निवडतो. आपल्या जवळचे आपण तिथेच गेले पाहिजे असे नाही. जे काही प्रायव्हेट आयटम पण असतील तिथे जाऊन आपण आपले व्हेरिफिकेशन करू शकता. तर आपण निवडलेल्या सेंटरमध्ये जायला पाहिजे असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. जे सेंटर ITIवाल्यांनी दिले आहेत त्या कुठल्याही सेंटरमध्ये आपण जाऊन आपले व्हेरिफिकेशन केलं तरी पण चालून जाईल. कागदपत्रे कोणती लागतील तर मी मगाशी सांगितले, आपले आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, LC, डोमासाईल आणि आपण जर एखादी परीक्षा मी पास झालो आहे असे नमूद केला असाल तर त्या परीक्षेची पण डॉक्युमेंट आपणास लागतील. पडताळणीची शेवटची तारीख, तर ITIचे डॉक्युमेंट पडताळणीची शेवटची तारीख कोणती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
31 मे 2026 रोजी ITIसाठी अर्ज हे सुरू झाले होते आणि त्याच दिवसापासून पडताळणी सुरू झाली आणि आता 1 जूनपासून कॅप राऊंड सुरू होणार आहेत. याचा अर्थ असा आहे की आपणास मे एंड पर्यंत म्हणजे 30 मे पर्यंत आपणास ही पडताळणी करून घेता येणार आहे आणि मे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण ही पडताळणी करू शकता. पुढे प्रक्रिया काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या लॉग इनमध्ये यायचं आहे आणि लॉग इनमध्ये आपण आल्यानंतर तिथे आपले पडताळणी केल्यानंतर इथे व्हेरीफाय असा ऑप्शन येईल. व्हेरीफाय ऑप्शन आला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हेरीफाय असा ऑप्शन येईल. व्हेरीफाय याचा अर्थ असा होतो की आपले सर्व डॉक्युमेंट पूर्ण झालेले व्हेरीफाय म्हणजे चेक केले आहेत आणि आपण कॅपसाठी पात्र आहात. जेव्हा आपल्या लॉग इनमध्ये आपण जेव्हा आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता तेव्हा तिथे व्हेरिफिकेशनमध्ये व्हेरीफाईड आल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो आपणास कॅपसाठी आपण इलिजिबल आहात. पुढे काय प्रक्रिया असेल तर जेव्हा आपण कॅपसाठी इलिजिबल आहात याच्या नंतरच आपण पुढील प्रक्रिया म्हणजे आपण कॅपसाठी आपले अप्लाय करायचं आहे. आपणास जे ट्रेड आवडतात किंवा तुम्हाला ज्या ट्रेडमध्ये इंटरेस्ट आहे ते ट्रेड आपण टाकण्यास सुरुवात करायची आहे. तर इथे आपण बघू शकत आहात, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याची, प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन सादर करणे. तर 1 जून 2026 पासून आपणास आपले ऑप्शन फॉर्म फिलिंग करता येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपणास संपूर्ण माहिती दिलेली आहे की ITIची फॉर्म भरल्यानंतर काय काय करावं लागेल, व्हेरिफिकेशन कुठे करायचे, पडताळणी कशी होईल, आवश्यक कागदपत्रे कोणती, पडताळणीची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो मे महिन्याच्या शेवटी आहे आणि पुढील प्रक्रिया काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि माझी मनोधैर्य वाढण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास इथून पुढे येत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.